आता पाहूयात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शेकडो पालख्या दाखल, तर अक्कलकोटमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। वर्ध्याच्या आरवीत संत काळे महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव, भाविकांच्या उपस्थितीत गावात भव्य मिरवणूक। नीट प्रकरणातील आरोपी इरणा कोनावरलाचा जामीन अर्ज फेटाळला। लातूरच्या न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला। तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाईन सशुल्क दर्शन पास रद्द करण्याची मागणी। पुजारी बांधवांकडून मंदिर संस्थानांना निवेदन। 26 जुलैला विठुरायाची प्रक्षाळ पूजा। विठुरायाला गरम पाणी आणि दह्या दुधानं स्नान घालून रुद्राभिषेक करणार। 24 तास दर्शन बंद होणार। देवाचे राजोपचार आणि नित्योपचार पूर्ववत सुरू होणार। चंद्रपूरच्या चिमूरमधील मुक्ताई धबधब्याचं विहंगम दृश्य समोर। सुरक्षेच्या दृष्टीनं धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी। अमरावतीच्या शिरपूरमध्ये स्मशानभूमीला शेड नसल्यानं गैरसोय। कचरा व्यवस्थापनाच्या शेडमध्ये अंत्यसंस्काराची वेळ। ग्रामपंचायतीनं लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी। माशेज घाटात भर रस्त्यात पर्यटकाचा धिंगाणा। बहुतांश पर्यटक मद्यधुंदावस्थेत। महामार्गावर पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी। नाशिकमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले। पावसाअभावी भाजीपाला उत्पादनावरती परिणाम। टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवरच्या दरात वाढ।